महावितरण वीज महामंडळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चिमणी आंदोलन घेण्यात आलेलं आहे। तर हे चिमणी आंदोलन यासाठी घेण्यात आलेलं आहे की आज मोहोळ शहरात, मोहोळ ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत। ते लोकांना असं सांगून बसवण्यात आलेलं आहे की ह्या मीटरमुळे वीज बिल कमी येतं आहे आणि असं सांगून हे मीटर बसवलेले आहेत। तरीही हे सगळी पूर्णतः फसवणूक आहे। हे मीटर बसवल्यापासून प्रत्येकाला जे पूर्वी कमी दर येत होता, कमी बिल येत होतं, तर त्याची आता आकारणी वाढलेली आहे। मग ही आकारणी, वीज बिलाची आकारणी कोणत्या आधारावर वाढलेली आहे, कोणत्या किमतीमध्ये ती आकारणी वाढवलेली आहे, हे शासनाने किंवा ह्या महावितरण कंपनीने आम्हाला कुठल्याही प्रकारचे किंवा गोरगरीब सामान्यांना त्याची माहिती न देता आणि घरी जर कोणी व्यक्ती नसेल तर त्यांची संमती न घेता हे वीज मीटर बसवलेले आहेत। तर हे बरोबर आहे का? एखाद्या व्यक्तीच्या घरी त्यांची संमती न घेता जर एखादी गोष्ट करणे हे कितपत योग्य आहे? मग ही हुकुमशाही नाही का दंडेलशाही आहे? तर हे शासनाने हे आमच्या गोरगरिबांना फसवण्याचे आणि नाहक त्रास देण्याचे ह्या सरकारचे धोरण आहे। तर आज वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की हे स्मार्ट मीटर रद्द करण्यात यावे आणि जे बिल तुम्ही आकारणी करता त्याची पूर्णतः सर्व ग्रामीण भागातली सर्व नागरिकांना त्याची सखोल माहिती देण्यात यावी। आणि जर हे असं नाही केलं तर आज आम्ही वंचित बहुजन आघाडीने सामान्य स्वरूपामध्ये आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। यापूर्वी देखील आम्ही वारंवार त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून देखील त्यांनी आमची कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही। त्यामुळे आम्हाला आज हे उपोषण ही मोर्चा आंदोलन आम्हाला काढण्याची गरज पडलेली आहे। जर आता देखील ह्या 8 दिवसात जर त्यांनी हे स्मार्ट मीटर जर काढून टाकले नाहीत आणि पूर्वीचे नवीन मीटर योग्य दरात जर त्याची आकारणी जर दिली नाही तर यापुढे वंचित बहुजन आघाडी मोठ्या तीव्र स्वरूपात हे आंदोलन करेल, याची शासनाने दखल घ्यावी। आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की ह्या सरकारची प्रत्येक गोष्टीमध्ये दंडेलशाही, हुकुमशाही चाललेली आहे। आज जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात जो कायदा लागू करण्यात येत आहे त्याचाच हा प्रकार आहे की गोरगरीब सामान्यांवर हे सरकार अन्याय करत आहे। तर हे आम्ही वंचित बहुजन आघाडी कोणत्याही प्रकारे खपवून घेणार नाही। ही वंचित बहुजन आघाडी प्रत्येक कोणताही विषय असो हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या आदेशानुसार रस्त्यावर आम्ही लढत आलेलो आहे। आणि आता तुमचा कोणताही विषय असू द्या, त्यावर जेव्हा गोरगरीब सामान्यांवर अन्याय अत्याचार होतो त्यावर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि न्याय मागण्या घेतल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही। हे देखील सरकारला कळून चुकलेलं आहे। त्यामुळं तुम्ही ह्या आमच्या आंदोलनाला साधं किंवा नगण्य समजू नये। तर ही आमची तुम्हाला चेतावणी आम्ही ह्या आंदोलनाच्या माध्यमातून देतोय। जर ह्या 8 दिवसात तुम्ही स्मार्टफोन बदलले नाहीत आणि जे आता जे वीज आकारणी केलेली आहे तुम्ही ती रद्द करण्यात यावी। कोणत्याही गोरगरिबांची, नागरिकांची तेवढी वीज बिल भरण्याची आर्थिक परिस्थिती नाही। त्यामुळे ही जेवढे आता जे तुम्ही बिलं पाठवलेले आहेत त्यातला एक जण देखील हे वीज बिल भरणार नाही। आणि त्यांच्यावर जर तुम्ही कुणीही जर वीज बिल भरल्यावर जर आम्ही वीज बिल काटू किंवा बंद करू अशी जर तुम्ही त्यांना धमकी दिली तर वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही। याची ह्या महावितरण वीज बिल कंपनीने किंवा शासनाने याची दखल घ्यावी आणि हे थोडक्यात किंवा गंभीरशीर हा विषय समजू नये असे मी त्यांना विनंती करतोय। आमचे बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की कायदा हा कायदेच असतो, कायद्याच्या पुढे विनंती नाही। हे देखील सरकारने लक्षात घ्यावे। त्यामुळे आज आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण घेतल्याशिवाय आम्ही ह्या ठिकाणून आम्ही हलणार नाही अशी आम्ही तुम्हाला साक्ष देतोय आणि इथंच थांबते। जय भीम। महावितरण महामंडळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने
चिमणी आंदोलन घेण्यात आलेलं आहे। तर हे चिमणी आंदोलन यासाठी घेण्यात आलेलं आहे की आज मोहोळ शहरात, मोहोळ ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहे। ते लोकांना असं सांगून बसवण्यात आलेलं आहे की ह्या मीटरमुळे वीज बिल कमी येतं आहे आणि असं सांगून हे मीटर बसवलेले आहेत। तरीही हे सगळी पूर्णतः फसवणूक आहे। हे मीटर बसवल्यापासून प्रत्येकाला जे पूर्वी कमी दर येत होता, कमी बिल येत होतं, तर त्याची आता आकारणी वाढलेली आहे। मग ही आकारणी, वीज बिलाची आकारणी कोणत्या आधारावर वाढलेली आहे, कोणत्या किमतीमध्ये ती आकारणी वाढवलेली आहे, हे शासनाने किंवा ह्या महावितरण कंपनीने आम्हाला कुठल्याही प्रकारचे किंवा गोरगरीब सामान्यांना त्याची माहिती न देता आणि घरी जर कोणी व्यक्ती नसेल तर त्यांची संमती न घेता हे वीज मीटर बसवलेले आहेत। तर हे बरोबर आहे का? एखाद्या व्यक्तीच्या घरी त्यांची संमती न घेता जर एखादी गोष्ट करणे हे कितपत योग्य आहे? मग ही हुकुमशाही नाही का दंडेलशाही आहे? तर हे शासनाने हे आमच्या गोरगरिबांना फसवण्याचे आणि नाहक त्रास देण्याचे ह्या सरकारचे धोरण आहे। तर आज वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की हे स्मार्ट मीटर रद्द करण्यात यावे आणि जे बिल तुम्ही आकारणी करता त्याची पूर्णतः सर्व ग्रामीण भागातली सर्व नागरिकांना त्याची सखोल माहिती देण्यात यावी। आणि जर हे असं नाही केलं तर आज आम्ही वंचित बहुजन आघाडीने सामान्य स्वरूपामध्ये आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। यापूर्वी देखील आम्ही वारंवार त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून देखील त्यांनी आमची कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही। त्यामुळे आम्हाला आज हे उपोषण, ही मोर्चा आंदोलन आम्हाला काढण्याची गरज पडलेली आहे। जर आता देखील ह्या 8 दिवसात जर त्यांनी हे स्मार्ट मीटर जर काढून टाकले नाहीत आणि पूर्वीचे नवीन मीटर योग्य दरात जर त्याची आकारणी जर दिली नाही तर यापुढे वंचित बहुजन आघाडी मोठ्या तीव्र स्वरूपात हे आंदोलन करेल, याची शासनाने दखल घ्यावी। आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की ह्या सरकारची प्रत्येक गोष्टीमध्ये दंडेलशाही, हुकुमशाही चाललेली आहे। आज जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात जो कायदा लागू करण्यात येत आहे त्याचाच हा प्रकार आहे की गोरगरीब सामान्यांवर हे सरकार अन्याय करत आहे। तर हे आम्ही वंचित बहुजन आघाडी कोणत्याही प्रकारे खपवून घेणार नाही। ही वंचित बहुजन आघाडी प्रत्येक कोणताही विषय असो हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या आदेशानुसार रस्त्यावर आम्ही लढत आलेलो आहे। आणि आता तुमचा कोणताही विषय असू द्या, त्यावर जेव्हा गोरगरीब सामान्यांवर अन्याय अत्याचार होतो त्यावर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि न्याय घेतल्याशिवाय आम्ही शांत बसत नाही। हे देखील सरकारला कळून चुकलेलं आहे। त्यामुळं तुम्ही ह्या आमच्या आंदोलनाला साधं किंवा नगण्य समजू नये। तर ही आमची तुम्हाला चेतावणी आम्ही ह्या आंदोलनाच्या माध्यमातून देतोय। जर ह्या 8 दिवसात तुम्ही स्मार्टफोन बदलले नाहीत आणि आता जे वीज आकारणी केलेली आहे तुम्ही ती रद्द करण्यात यावी। कोणत्याही गोरगरिबांची, नागरिकांची तेवढी वीज बिल भरण्याची आर्थिक परिस्थिती नाही। त्यामुळे ही जेवढे आता जे तुम्ही बिल पाठवलेले आहेत त्यातला एक जण देखील हे वीज बिल भरणार नाही। आणि त्यांच्यावर जर तुम्ही कुणीही जर वीज बिल भरल्यावर जर आम्ही वीज बिल काटू किंवा बंद करू अशी जर तुम्ही त्यांना धमकी दिली तर वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही। याची ह्या महावितरण वीज बिल कंपनीने किंवा शासनाने याची दखल घ्यावी आणि हे थोडक्यात किंवा गंभीरशीर हा विषय समजू नये असे मी त्यांना विनंती करतोय। आमचे बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की कायदा हा कायदेच असतो, कायद्याच्या पुढे विनंती नाही। हे देखील सरकारने लक्षात घ्यावे। त्यामुळे आज आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण घेतल्याशिवाय आम्ही ह्या ठिकाणून आम्ही हलणार नाही अशी आम्ही तुम्हाला साक्ष देतोय आणि इथंच थांबते। जय भीम। का लागताय? जे पहिले मीटर होते त्या पहिल्या मीटरवरती जे बिल येत होतं ते आमच्याकडे आता नजीम इस्माईल पठाण यांच्याकडं महिन्याला 350 रुपये बिल येत आहे। ते आज 3,500 बिल येत आहे। मुद्दाभूषण
दिले. यांचं 700 ते 650 रुपये बिल येत होतं, त्यांच्याकडे आज 11,000 रुपये बिल आलं आहे. आशिष खरात यांचे 400 रुपये बिल येत होतं महिन्याला, त्याचं आज 7,000 रुपये बिल आहे. हे कुठल्या पद्धतीचं बिल चालू आहे? कारण ह्याच्या पाठीमागं कोण आहे? महावितरण आहे का अंबानी अदानी आहे का शासन आहे? ह्याची सखोल चौकशी करून हे त्वरित 8 दिवसाच्या आतमध्ये मोहोळ तालुक्यातील जे काही मीटर बसवले ते काढून नाही टाकण्यात आले तर एक तीव्र पद्धतीचं आंदोलन वंचित बहुजन आघाडी यांना टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही. पुढे बोलतो. जय भीम, जय मल्हार, जय शिवराय.